बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये थेट आता कॉन्ट्रॅक्टर जे धडकलेले आहेत। गेल्या काही महिन्यापासून जे त्यांची बिला अदा न केल्यामुळे ही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने सर्व कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायऱ्याखाली या ठिकाणी आंदोलन करत आहे, ठिय्या आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच त्यांची बिलं कधी अदा केली जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र त्यांची बातचीत करणं काय सांगाल, अर्थसंकल्प आता सध्या मांडला गेलेला आहे, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तुमची बिलं अदा होत नाही, काय कधीच कारण आहे, काय कारण दिले त्यांनी? महाराष्ट्र राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पूर्णपणे पैशाचा खडखडाट झालेला आहे। यांचं नियोजन पूर्णपणे संपलेलं आहे किंवा त्यांचं नियोजन शून्य झालेलं आहे। यांनी आर्थिक विकासासाठी त्यांनी पैशाची तरतूद केली आहे। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ गेल्या 2 वर्षापासून सांगतोय की सरकारला किती पैसे देण्यात, सार्वजनिक बांधकाम विभागाची 40,000 कोटीची देयक बाकी आहेत। जल जीवन मिशन असू देत, ग्राममंत्री प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असू देत, 25-15ची कामं असू देत, आदिवासी फंडला द्यायला पण यांच्याकडे पैसे नाही आहेत। आज एवढी कामं आम्ही करून बसलेलो आहे। सरकारचं धोरण पाहिजे की सर्वसमावेशक असलं पाहिजे ना, परंतु ह्यांनी काय केलेलं आहे, ह्यांचं अर्थकारण नसल्यामुळे ह्यांना पूर्णपणे तिजोरीचा खडखडाट आणि ह्यांच्याकडे जे नियोजन करायला पाहिजे पैशाचं हे नियोजन करू शकले नाहीत। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की देशाच्या विकासासाठी जो विकासक काम करतो तो तन मन धन अर्पून काम करत असतो, तर त्याला आपण जपला पाहिजे। परंतु हे शासन आम्हाला पूर्णपणे बघत नाहीये। आता हे बाजूला ह्या बांधकाम विभागामध्ये ठाण्यामध्ये जे काम चाललंय, हा संपूर्ण विकास जो करायचं काम चाललंय, एकत्रित विकास करायचं आहे, 600 का 500 कोटीचं टेंडर काढलेलं आहे। आज इथे हे कार्यालय तोडण्यात आलेलं आहे। हे कार्यालयासाठी पैसे देण्यासाठी ह्या इन्फ्रावाल्यांसाठी पैसे आहेत त्यांच्याकडे, परंतु आमच्यासारख्या कंत्राटदारांना काम करून सुद्धा पैसे न देण्यासाठी 2-2 वर्ष आम्ही झटतोय। मला ह्या शासनाला सांगायचं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या करायला कारणीभूत ठरत आहात, तुमचं नियोजन जे ठरलेलं आहे ते धोरण आमच्यावर राबून कंत्राटदारांना सुद्धा आत्महत्या करायला तुम्ही लावताय की काय, असं एक आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे। नक्कीच जर पुढचं पाऊल का असणार, जर तुमचं बिल अदा न झाली तर पुढचं पाऊल का असणार? पुढचं पाऊल आमचं असं असणार आहे की राज्यव्यापी जे आंदोलन चालू आहे याला आम्ही भव्य स्वरूपात आझाद मैदानामध्ये मोठं आंदोलन करू आणि सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं आणि अर्थमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं आम्ही लक्ष वेधू आणि आमचे देयक लवकरात लवकर कशी होतील पूर्ण होतील याच्याकडे आम्ही सरकारचं लक्ष केंद्रित करू। नक्कीच या ठिकाणी पाहिलेलं तर या ठिकाणी बजेट मांडला गेलेला आहे, काय वाटतं तुमचाच निधी का निघत नाही या कारण? हे जे राज्यव्यापी आंदोलन आहे त्याच्यामध्ये सर्व ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था हे सर्व सामील आहेत। तर सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना पण 33% कामं मिळतात, परंतु यांनाही 1 वर्षापासून निधी मिळाला नाही। सुशिक्षित बेरोजगार अभियंता एक तर नोकरी मिळत नाही, त्याच्यामुळे सर्वजण या कामामध्ये आलेले आहेत। तर त्यांना 1 वर्षापासून निधी नाही, तर सगळ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। आंदोलन जे आहे ते राज्यव्यापी असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील ठाण्यात देखील या ठिकाणी ठिय्या आंदोलन जे आहे ते मांडलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ काम बंद आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे नक्कीच सरकारच्या लवकरात लवकर निधी, त्यांचा जो निधी लवकरात लवकर द्यावा अशी देखील त्यांची मागणी आहे। त्यामुळे आता सरकार या कॉन्ट्रॅक्टदारांचे पैसे बिले कधीपर्यंत देतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा योगेश सावंत, गणेश सुरा, TV मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।